सोनपेठ पोलिसांची मोठी कारवाई. गोदावरी पात्रात अवैध रेती उपशावर धडक छापा. सोनपेठ गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर सोनपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत मोठी चपराक लगावली आहे. मौजे लोहीग्राम शिवारात केलेल्या या छाप्यात पोलिसांनी किनी मशीनसह ट्रॅक्टर आणि रेती उपशाचं साहित्य असा एकूण 2,11,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांना पाहताच काही जण पसार झाले, तर अजय बालाजी आडे वय 19 राहणार सकाराम तांडा याला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतला. पांडुरंग ढाकणे राहणार लोहीग्राम याच्या सांगण्यावरून हा अवैध उपसा सुरू असल्याची कबुली आरोपीने दिली. घटनास्थळावरून रेती उपशाचं साहित्य व एक ब्रास रेती किंमत 11,450 आणि गावातून MH22H5033 क्रमांकाचा किनी मशीन बसवलेला निळ्या रंगाचा ट्रॅक्टर किंमत 2 लाख रुपये जप्त करण्यात आला. या प्रकरणी अजय आडे, रामेश्वर राठोड, बन्सीराम राठोड, मुंजा हिक्के आणि पांडुरंग ढाकणे यांच्यावर सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. धडक कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, DYSP शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गीते, कुंडलिक वंजारे, राजेश कांबळे, भागवत हुंडेकर, अमृत देवकते, महसूल अधिकारी बालाजी नागदे, शाहूराज दीक्षित, चालक शिंदे व होमगार्ड कर्मचारी ही धडक कारवाई केली. सोनपेठ पोलिसांच्या या ऍक्शनमुळे वाळू माफियांच्या धाबे तणाले आहेत. जनता न्यूज 24 ताससाठी सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत, जनता न्यूज 24 तास सोनपेठ.